कथा भीमाचे गर्वहरण. महाभारतातील 5 पांडवांपैकी आपल्याला भीमाचे नाव माहीतच आहे. भीम हा अतिशय ताकदवान होता. त्याला महाबली म्हटले जायचे. गदायुद्धात तो प्रवीण होता. पांडवांनी एकदा मोठा यज्ञ करायचे ठरवले. प्रत्येक भावाने आमंत्रण देण्यासाठी मार्ग स्वीकारला. भीम खांद्यावर गदा टाकत चालत असतो. जंगलातील पायवाटेने तो आमंत्रण देण्यासाठी निघाला. कडक ऊन पडलेले होते. तेवढ्यात त्याला वाटेत काहीतरी दिसते. जवळ जाऊन पाहतो तर तेथे माकडाची शेपटी दिसते. माकड जवळचे झाडाखाली बसलेले असते. भीम अतिशय गर्वाने त्या माकडाला म्हणाला, "हे माकडा, तुझी शेपूट रस्त्यातून बाजूला घे बरं." त्यावर ते माकड म्हणाले, "कोण आहेस तू? मी झालोय आता म्हातारा. मला शेपटी उचलता येत नाही. तूच उचलून देतोस का?" यावर भीमाला खूप राग आला. त्याने रागानेच डाव्या हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण शेपटी काही हलेच ना. तेव्हा भीमाने विचार केला की हा साधासुधा वानर नसावा. हा नक्कीच देवाचा अवतार आहे. भीमाने त्या माकडाला हात जोडले व म्हणाला, "देवा, कोण आहात आपण? देवा, मला माफ करा. मला आपली शेपटी जराशीही उचलता येत नाही." वानर भीमाला म्हणाले, "एक लक्षात ठेव, जेव्हा आपल्याला गुणाचा गर्व होतो तेव्हा अहंकार वाढत जातो आणि त्यामुळे आपलाच नाश होतो. आपण सर्वांनी नम्र, चांगले राहायला पाहिजे, तरच आपले कौतुक होईल." "आपण कोण आहात?" असा प्रश्न भीमाने विचारला. तेव्हा मारुतीरायाने भीमाला दर्शन दिले. भीम तेथेच नतमस्तक झाला व "जय बजरंगबली" अशी त्याने गर्जना केली.